नमस्कार. आज आपण नांदेड जिल्ह्यातील राजकीय व्यक्तिमत्व व शेतकरी आंदोलनाचे नेते, लोहा खंदार मतदारसंघाचे माजी आमदार, अर्थव्यवस्था व शेती या विषयावर तज्ञ आमदार म्हणून ज्यांनी आपल्या 5 वर्षामध्ये काम केले असे व्यक्तिमत्व आदरणीय शंकरानाजी धोंडगे आज आपल्या युवा राज्य न्यूज चॅनल मध्ये आलेले आहेत. त्यांचं आज आपण युवा राज्य न्यूज चॅनलच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार अण्णा. अण्णा, आजच्या मुलाखतीचा जो प्रारंभ आहे ते आपल्या राजकीय जीवनातील चळवळीशी संबंधित आपला पहिला राजकीय प्रारंभिक टप्पा कसा होता आणि राजकारणामध्ये आपण पहिलं पाऊल कसं टाकलं याबद्दल आपण थोडक्यात सांगा. साधारण 80च्या दशकामध्ये माझं शिक्षण पूर्ण करून मी 74ला BSc झाल्यानंतर शेती करायला लागलो. कारण बापदाद्याची वडिलोपार्जित शेती होती, ती सिंचनाची शेती होती. जवळपास 100 एकरला पाणी असलेली शेती होती आणि शेतीतून फार काही चांगलं होते असं अनेक जणांच्या पुस्तकातून भाषणातून ऐकल्यानंतर आम्ही शेताकडे वळलो. शेती अशी केली की जवळपास 6-7 वर्ष निष्ठेने सगळ्या पिकाचे रेकॉर्ड मोडले. दुपारची रोटी शेती खाऊन शेती केली. पण 5-7 वर्षातला जो काही अनुभव आला तो काही फारसा वर्षाच्या शेवटी चांगला दिसत नव्हता. आणि त्याच दरम्यान शरद जोशी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक आंदोलन उभा केलं होतं शरद जोशींनी, आणि ते सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगत होते की बाबा रे, शेतकऱ्याची गरिबी आणि शेतकऱ्याचं कर्जबाजारी पण हे तो काम कमी करतो म्हणून नाही, तर ते सरकारच्या धोरणात आहे. तुम्ही कितीही पिकवा. त्यांचं एक महत्त्वाचं वाक्य होतं, तुम्ही कोरडवाहू जिरायती शेती करा की बागायती शेती करा, बागायतदाराची पाणी लावून हजामत होते आणि कोरडवाहूची बिनपाण्यानं हजामत होते, असं ते सांगायचे. आणि त्या गोष्टी त्याच काळामध्ये मला वाटते आमचं कुलदैवत शिखर शिंगणापूरला जात असताना त्यांचा एक कार्यक्रम होता पंढरपूरला, शेतकऱ्याचे विठोबाला साकडे, आणि ते बघितल्यानंतर मी जायचं थांबलो. त्यांचं संपूर्ण जे काही त्याच्यावरचं शेती विषयावरचं जे विश्लेषण होतं त्याला मी प्रभावित झालो. त्यांचा शोध घेतला, ते कुठं थांबले सभेनंतर, आणि मग त्यांना सांगितलं की आम्हाला तुमची तारीख पाहिजे. तिथून आमचा प्रवास चालू झाला. खरा तर आमचा तो राजकीय प्रवास नव्हता, चळवळीचा प्रवास होता. चळवळीची एक सुरुवात होती. आणि मग त्यांना मी माझ्या गावी पहिल्यांदा 83 साली, नोव्हेंबरच्या 83 साली मी त्यांना गावात घेऊन आलो. तिथून आमची ही सुरुवात. आदरणीय शरद जोशी साहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन शेतकरी संघटनेशी, या प्रभावशाली संघटनेशी शंकरानाजी जोडले गेले आणि त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यावरती भावना, शेतकऱ्यांची भावना ही सत्ताधाऱ्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने ती शेतकरी संघटनेमध्ये सहभागी झाली. आणि मग त्यांच्या समाजकारणाचं जे स्वरूप आहे ते हळूहळू राजकारणामध्ये परावर्तित झालं आणि तिथून राजकीय जीवनाची सुरुवात त्यांची झाली. तर राजकीय जीवनामध्ये आपली पहिली निवडणूक कोणती आहे? मी 1995ला पहिली विधानसभा लढली. कोणत्या पक्षातर्फे? शेतकरी संघटनेतर्फेच लढली. आणि त्यावेळी मी कमी मताने हरलो, 2 नंबरलाच राहिलो, पण कमी मताने हरलो. आणि सर्वसाधारण नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या चळवळीची शक्ती एवढी होती की आमचे मुदखेडचे माणिकराव राजगोरे हे 200 मतांनी हरले. तिकडे बिलोलीत शरद जोशी उभे होते, मुखेड गुणवंत होता, हे सगळे कंधार लोहा. आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये, मी महाराष्ट्राचा त्यावेळी अध्यक्ष होतो, आमच्या 30-35 जागा अगदी 5,000च्या आतल्या मतांनी गेल्या. अच्छा, म्हणजे त्या काळामध्ये शेतकरी संघटनेने दमदार कामगिरी केली, परंतु
अल्पशा मताने बरेचसे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे राजकारणामध्ये जे काही चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांचे थोडंफार आत्मबल खच्चीकरण झालं असेल असं मला वाटतं. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्ही निवडणुका लढवले आणि त्याच्यातून आत्मबल कमी होण्याचं कारण नाही. कारण निवडणुका एक आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही त्या लढवल्या. अच्छा. की बाबा एरवी 4 वर्ष 11 महिने आम्ही गावागावात जायचं, सरकारची धोरणं शेतकऱ्याच्या विरोधात कशी आहेत, त्याच्यामुळे शेतकरी कसा नागवला जातो, कसा कर्जबाजारी होतो, शेतकऱ्याच्या शेतीमालाला उचित भाव का मिळत नाही, या सगळ्या गोष्टी पटवून द्यावून सगळं वातावरण तयार करायचं. आणि निवडणुकीच्याच महिन्यामध्ये आम्ही जर घरात बसलो तर मग ते उचित होणार नाही. मग हे बाकीचे लोक येऊन आपलं जे काही गोळा केलेलं तयार केलेलं वातावरण आहे ते दूषित करतात. त्यामुळे निवडणूक सुद्धा एक आंदोलनाचा भाग म्हणूनच आम्ही लढतो. निवडणूक सुद्धा ही समाजकारणातलं यशस्वी आयुध म्हणून आपण वापरलं जाऊ शकतं. हे या उद्देशाने शेतकरी संघटनेत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ती निवडणूक लढवली आणि ती आयुधे ही प्रभावशाली वापरली जावीत ही लोकशाहीची संकल्पनाच आहे. तर शरद जोशी साहेबांसोबत काम करताना आपला अनुभव काय होता? अनुभव आता 20-25 वर्षाचा तो मोठा आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की आजही तगायत शेतकऱ्याच्या बाबतीत जे काही तर्कशुद्ध अर्थशास्त्र त्यांनी मांडलं आजपर्यंत हिंदुस्थानात ते कुणालाही मांडता आलं नाही, एवढं मात्र सत्य ही आहे. तर खेदाची बाबच आहे की शरद जोशी साहेबाच्या नंतर महाराष्ट्रात तसा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जसं तार्किक अर्थशास्त्र संबंधानं जे विशेष मुद्दे मांडले जायचे ते मांडले जात नाहीत, ते हळूहळू बाजूला पडत आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे आपला राजकारणाचा की शेतकरी संघटनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, तर याबद्दल आपण काय सूचित करा? की नाही, ही सगळी जी काही आंदोलनं चालू होती त्याला खूप मोठा कालखंडही झाला. यस, आणि कुठल्याही चळवळीला असं म्हणतात की 10 वर्षे 15 वर्षे जवानी असते. यस, आणि त्याच काळामध्ये जर तिचं रूपांतर सत्तेकडे किंवा सत्तेमध्ये झालं तरच मग त्या गोष्टीला न्याय मिळत असतो असं म्हणतात. पण 20-20 वर्ष शेतकरी चळवळीत काम केल्यानंतर कार्यकर्त्याच्या अनेक गोष्टी तयार होतात. आता मी समजा गावात शंकर आहे, सुरुवातीला काम करायला निघालो, 5-10 वर्ष काम केल्यानंतर मी गावामध्ये पॉप्युलर होतो. पॉप्युलर झाल्यानंतर गाववाले म्हणतात की हे हे कार्यकर्ता चांगला आहे बाबा, याला सरपंचकीला उभा करा. मग तो सरपंचकीला उभा राहतो. सरपंच झाला की मग तालुक्याच्या पुढारी त्याला ओळखीतो, गाडीत बसवतो, चला आमचं. अनेक ते त्या गोष्टी टप्प्याटप्प्याने पुढे जात राहतात. आणि 20 वर्ष होऊन गेल्यानंतर चळवळ ही नक्कीच क्षीण झाली होती. आणि त्या दरम्यान अनेक कार्यकर्त्याच्या काही राजकीय महत्वाकांक्षाही तयार होतात. आणि म्हणून मग त्यावेळेसचे देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते. किमान शेती प्रश्नाचा अभ्यास आणि त्याला एक राजकीय ज्याला आपण म्हणतो, राजकीय ताकद ज्याला म्हणतो, ते शेतकऱ्याच्या बाबतीत काही निर्णय घेऊ शकतात या उद्देशाने आम्ही त्यांच्यासोबत जुटलो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपली जी राजकीय भूमिका आहे किंवा आपला जो राजकीय आलेख आहे तो अधिकच उंचावत गेला. याबद्दल आपल्याला काय सांगावंसे वाटते की आपल्याला शेतकरी संघटनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकची संधी मिळाली असं आपणास वाटतं? नाही, त्याला संधी म्हणता येत नाही. शेवटी राजकीय व्यासपीठ हे महत्वाचं असते. कारण शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायसाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचं व्यासपीठ मिळालं तर त्याला शक्ती म्हणायचीच असते. कारण शेवटी आंदोलनातून काही जुजबी गोष्टी सुटतात. पण अलीकडच्या काळामध्ये सगळे शेतकऱ्याचे, स्वातंत्र्याचे, शेतकऱ्याच्या मुक्तीचे, शेतकऱ्याच्या हिताचे जे काही निर्णय आहेत ते राजकीय क्षेत्रातून होतात, राज्यकर्त्याच्या इच्छाशक्तीतून होतात. त्याचा फायदा होतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
काम करत असताना आपले अनेक नेत्याशी चांगले संबंध होते. त्यामध्ये विशेषतः दिवंगत आर आर पाटील, नुकतेच विमान अपघातात मृत्यू पावलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या संबंध आपले सलोख्याचे संबंध होते यांच्यासोबत. तर याविषयी आपण काय आठवणी सांगाल त्या दोन नेत्याविषयी? मग अजितदादा तर सगळ्या महाराष्ट्राला नाही, सगळ्या देशालाही माहित आहे की ते एक धडाडीचा नेता होता आणि एखाद्या विषयाला फार अभ्यास करीत बसायचं, होते तर होते, नाही तर नाही. पण आता मराठवाड्यात त्यांचं आपल्याला सांगायसारखं काम म्हणजे आपला जो काही लवादाकडे पाण्याचा मध्य गोदा खोऱ्यामधल्या पाण्याचा तंटा होता तो प्रलंबित होता आणि मध्य गोदा खोऱ्यातलं पाणी वापरून झालं असल्यामुळं केंद्रीय जल आयोगाने त्याला बंधनं आणली होती आणि मधला मार्ग काढून अजितदादांनी पैठण ते बाबळी या गोदावरीचे जे काही 11 उच्च प्रतीचे बंधारे बांधायचा जो काही निर्णय घेऊन काम केलं ते फार म्हणजे अगदी उल्लेखनीय. मराठवाड्यासाठी फार मोठं एक वेगळं दान आहे ते आणि त्यातून फार मोठी फायदाही झाला मराठवाड्यातल्या मंडळींना. पण ते धाडशी होते, ते मंत्रालयामध्ये त्या माणसाचा त्या नेत्याचा दबदबा होता आणि निर्णय घ्यायला ते कचत नव्हते. त्यामुळे आता आम्हाला चांगला अनुभव आहे. माझ्या क्षेत्रातल्या म्हणजे लिंबोटी धरणाच्या जलपूजनाला मी आणलं होतं त्यांना आणि त्याही वेळीला त्यांनी चांगली मदत केली होती. मध्यंतरीच्या काळानंतर आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपला जो पराभव झाला, तर त्याकडे आपण काय अपयशाची काय कारणे असू शकतात असं आपणास वाटतं? नाही, निवडणुकीतला जो काही जय पराजय आहे त्याचं असं काही एका वाक्यात विश्लेषण नाही करता येत. पण अलीकडच्या काळामध्ये ज्या काही निवडणुका आहेत त्या थोड्या तंत्रमंत्राचा भाग आहे. म्हणजे तो काही 100% कामाचाच भाग आहे अशातला भाग नाही. तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे, तुमच्या शहाणपणाचा भाग आहे, तुमच्या विजनचा भाग आहे अशातला भाग नाही. अनेक तंत्रमंत्र त्याच्यामध्ये वापरले जातात. कदाचित त्या तंत्रमंत्रात आम्ही कमी पडलो असतात त्या काळी. लोकसभा निवडणुकीमध्ये व विधानसभा निवडणुकीमुळे आपली भूमिका ही संभ्रम्य स्वरूपाची होती आणि सुनील दादानी आणि विजय दादानी ती उघड भूमिका घेतली. तर त्यामध्ये आपला कुठं पाठिंबा होता का? नाही, कुठल्याही राजकीय बाबतीत मी कधीही संभ्रमित नसतो. त्यावेळेसच्या परिस्थिती अनुरूप मी भूमिका घेत असतो आणि मी भूमिका घेतो म्हणजे एकटा नांदेड जिल्ह्यासाठी आणि एका लोहा कंधार मतदारसंघासाठी घेत नाही. कारण आमची एक राज्यभरातली संघटना आहे. अच्छा. सुरुवातीपासून एखादी राजकीय भूमिका घेताना जे काही राज्यभरातले 20-22 जिल्ह्यातले जे कोणी माझे सहकारी शेतकरी संघटनेपासून म्हणजे 40 वर्षापासूनचे जे काही माझे सहयोगी आहेत, सहकारी आहेत, ते आम्ही सगळे बसून कुठल्या ना कुठल्या प्लॅटफॉर्मवर, मग ते किसान सभेचा प्लॅटफॉर्म असेल, शेतकरी संघटनेचा प्लॅटफॉर्म असेल, मधल्या काळात BRSचा प्लॅटफॉर्म असेल, मधल्या काळामध्ये आम्ही स्थापन केलेला पक्ष MRSचा प्लॅटफॉर्म असेल, हे आम्ही सगळे बसून प्राप्त परिस्थितीमध्ये, कारण आमच्या सगळ्या एकूण जे काही प्रवास आहे, वाटचाल आहे, ती वाटचाल राजकीय क्षेत्रामध्ये सामूहिक निर्णय नाही, शेतकऱ्याच्या प्रश्नाभोवती राहिलेली आहे. मग शरद जोशी असतील, शरद पवार साहेब असतील, KCR असतील, आमची जी मंडळी आहे ती शेतकरी प्रश्नाच्या अवतीभोवती आम्ही ते राजकीय भूमिका घेत असतो आणि प्रत्येक वेळी आम्ही काही ना काही शेतकरी समाजाला फायदा, जसं 71,000 कोटीची कर्जमाफी असेल किंवा मग शरद जोशीच्या काळात अनेक कापसाचे आंदोलनं, जे काही शेतकऱ्याला झोनबंदीचे आंदोलन, म्हणजे ते यशस्वी करून शेतकरी समाजाला कसा फायदा होईल हा त्याचा भाग. आणि KCRच्याही वेळेला आपकी बार किसान सरकार हे जे आमची स्लोगन होती, खरंच त्या माणसानं त्या तेलंगणामध्ये शेतकरी समाजाची पहिल्या देशातल्या आत्महत्या तेलंगणात झाल्या, त्याला शून्यावर आणण्याचं काम त्या माणसाने केलं. मोठा इन्सेंटिव्ह दिला
बिजली फ्री दिली, पाणी फ्री दिलं आणि सगळ्यात मोठा दिलासा त्या शेतकरी वर्गाला मिळाला. तेच मॉडेल महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे ह्या भावनेनं आम्ही त्यांच्या सोबत त्यांच्या प्लॅटफॉर्मवर काम केलं. म्हणजे असं काही एका तालुक्याच्या पाठिंब्याच्या निवडणुकीच्या भूमिकेत आम्ही काम करत नाही. आणि कधी आम्ही कार्यकर्ते लहान असो मोठे असो काय असो, आमची ताकद काय असेल ते असेल, पण आम्ही कुठल्याही राजकीय बाबतीत संभ्रमित राहत नाही. हा, त्याचा विचार त्या परिस्थितीत आपल्याला आपली जी काही 40 वर्षाची प्रकृती आहे, आपलं जे काही ध्येय आहे, मनातलं ध्येय आहे, आम्ही काही धंदेवाईक राजकारणी नाही, पण आपलं ध्येय काय आहे किंवा शेतकरी समाजाला माणूस म्हणून कधी काळी जगता येण्यासाठी आपल्याला जे जे काही करता येते ते आपण त्या त्या काळात करत राहणे, चाहे राजकीय व्यासपीठावरून हो, आता चळवळीचे व्यासपीठ क्षीण झालीत, पण आपलं व्यासपीठ, आपली टीम कुठंतरी एखाद्या राजकीय पक्षाबरोबर नेत्यासोबत त्या चर्चा करून सेट करणे एवढ्या अवतीभोवती राहिलेलं आहे. ते काय एका तालुक्यापुरतं आणि एका कार्यकर्त्यापुरतं आणि एखाद्या पाठिंब्यापुरतं नाही. आम्हाला आम्हाला वाटलं की बाबा त्या काळात आम्हाला ते योग्य वाटलं नाही, पण जेव्हा अगदी म्हणजे व्ही.पी. सिंगाच्या काळापासून सुद्धा, म्हणजे व्ही.पी. सिंगांना आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्रात आणलं होतं, बोफोर्स नंतर बाहेर पडले होते, त्यांच्याकडूनही आम्ही कर्जमुक्ती काढून घेतली. म्हणजे खरं तर ते आता तिथपासून हा आमचा प्रवास आहे. सगळ्या प्रवासाचा केंद्रबिंदू एक आहे, ते म्हणजे शेतकऱ्याच्या पदरात आम्हाला काही टाकता येते का, त्यांना काही दिलासा देता येते का, त्यांना काही त्यांचं हित जोपासण्यासाठी काही करता येते का, या राजकीय हत्याराचा वापर तेवढाच आम्ही विचार करून करतो. तर आपण अलीकडेच पाहिलं असेल की राजकारणामध्ये दिलीप दादा सक्रिय होते, तर हळूहळू शिवराज दादा पण राजकारणामध्ये सक्रिय होत आहेत. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी सर्कलमध्ये म्हणजे मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याची पुनर्बांधणी करत आहेत. त्यानंतर मतदारसंघातील जुन्या कार्यकर्त्यांची भेटी घेत आहेत, नवीन कार्यकर्ते तयार करत आहेत. तर शिवराज दादा जिल्हा परिषद निवडणूक लढवणारच आहेत का? हो, लढवतील ना. कारण कसं आहे की काही जरी झालं तरी 4 दशकापासून आमचं कुटुंब एक सार्वजनिक जीवनातलं कुटुंब आहे. आमच्या या मतदारसंघासोबत आमची नाळ आहे. मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम केलंय, अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी असताना मला वाटते अनेक जण सांगतात, विरोधकही सांगतात की बाबा शंकरांना जी कामं केलीत ती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुण्या लोकप्रतिनिधीला भविष्यातही जमतील की नाही, अशा पद्धतीनं काम केलंय. त्याच्यामुळं साहजिक आहे ती पाऊल वाट चालू ठेवतीलच ना. आपल्या कार्यकाळामध्ये मतदारसंघामध्ये आमदारकीच्या कार्यकाळामध्ये एक असं काम सांगा जे की लोकहिताचं ते मोठं काम झालं असेल, म्हणजे रस्ता सोडून किंवा सिंचनाच्या बाबतीत किंवा शेतकऱ्याच्या हिताच्या बाबतीतलं, जे की आपलं तुमचा ड्रीम प्रोजेक्ट होता. लोहा कंधार हा मतदारसंघ आवर्षण प्रवण क्षेत्रातला आहे एक, आणि तिथला जर अभ्यास केला, ज्याची आपण टोपोग्राफी म्हणतो किंवा भौगोलिक रचना म्हणतो, पाऊसमान चांगलं, नद्या नाल्यांची संख्या चांगली, कष्ट करण्याची परंपरा असलेला, जमिनीमध्ये उपजाऊ शक्ती असलेला, पण विकासापासून कोसोदूर असलेला, म्हणजे त्या भागामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट नाही, काही रेल्वे लाईन नाही किंवा एखादी MIDC वगैरे असं काही नाही, फक्त शेती व्यवसाय आणि ती बी जिरायती. आता विकासाची जी काही वेगवेगळ्या माणसाची परिभाषा वेगवेगळी असते. मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की आपण इथल्या माणसाचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी, इथलं राहणीमानाचा दर्जा वाढवण्यासाठी, इथल्या मतदारसंघातली माणसं जी बिगारीला जातात पोट भरायला, ते कमी करण्यासाठी आपल्याला प्रथम काय केलं पाहिजे या 5 वर्षात. बरं, विमानतळ माझ्या मतदारसंघात आणा म्हणून म्हणल्यानं ते शक्य नाही, समुद्र किनारा आणा म्हणलं तरी ते शक्य नाही, MIDC मोठी ठाण्या पुण्या मुंबई सारखी आणा म्हणलं तरी शक्य नाही, एखादी रेल्वे लाईन आणा म्हणलं तरी शक्य नाही. म्हणजे अकारण गोष्टीवर मागण्या करून वेळ दवडण्यापेक्षा मग
आपल्यापाशी काय आहे? आपल्यापाशी एक आहे, ही काळी आई जमीन आणि आभाळातून पडणारं पाणी. या दोन गोष्टी आपल्याकडे आहेत. या दोन्हीचा जर संगम केला किंवा या दोन्हीला जर एकत्र केलं तर जिथं उलाढाल वाढते, म्हणजे शेती सिंचनाखाली आली किंवा पाणी मिळालं, जिरायती शेतीची बागायती करता आली, तर भविष्यामध्ये तिथलं उत्पन्न वाढेल, तिथं रोजगार वाढेल, राहणीमानाचा दर्जा वाढेल. तिथून मग बाकी सगळी सायकल पुढे आली. तुमच्या लक्षात आलं असेल. मग आपल्या जवळ जे आहे, इकोसिस्टीम तयार होईल. हो, कृषीवर आपल्या आपण जवळ अधिक ज्या भर दोन दिला. गोष्टी आहेत त्यालाच आपण आधी पहिल्यांदा विकसित करू. म्हणून मग मी पूर्ण माझ्या 2 पदयात्रा झाल्यात. मला वाटते या देशामध्ये आपल्या मतदारसंघातल्या 267 वाडी तांड्या गावांना पायी जाणारा, 2 वेळा पायी जाणारा मी एकमेव कार्यकर्ता असेल. आणि जितका काही माझ्या पाहणीमध्ये नद्या नाले, जवळपास लोहा आणि कंधारमध्ये 212 ठिकाणी आपल्याला लहान मोठे साठवण तलाव असतील, पाझर तलाव असतील किंवा जमिनीत पाण्याची पातळी वाढवण्याच्या दृष्टीने आपल्याला बांधकाम बांधता येते, हे मी पदयात्रेतच त्याचा अभ्यास केला होता. आणि नंतर लक्षात आलं की आपण याला आधी चालना देऊ. जर इथलं सिंचन क्षेत्र वाढलं तर मग आपोआप तिथून सुरुवात होईल. आणि माझ्या काळामध्ये जवळपास 19 साठवण तलाव, अनेक पाझर तलाव, बंधारे, म्हणजे मोठ्या प्रमाणात सिंचनाचं काम, म्हणजे अंतेश्वरचा मोठा बंधारा असेल, किवळ्याचं साठवण तलाव असेल, त्याच्यानंतर धोंडचा मोठा प्रकल्प असेल, लवराळच्या वरचा, आपल्या मतदारसंघाला त्याचा पूर्ण लाभ होतो. हे सगळे मोठे मोठे प्रकल्प मी त्या काळात पाठलाग करून मंजूर केले. आणि जवळपास MREGS मधून, म्हणजे ज्याला रोजगार हमी मधून 5,000 सिंचन विहिरीची कामं केली. म्हणजे माझं टार्गेट होतं की आपल्या हाती जे आहे त्याला आधी प्रथम डेव्हलप करणे. आणि माझं लक्ष होतं की पहिल्या 2 टर्ममध्ये 100 साठवण तलाव बांधणे आणि मग त्याचे हळूहळू परिणाम पुढच्या 4-2, 5-10 वर्षात दिसतील. असं ती माझ्या कामाची सुरुवात होती. कारण आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काहीही न मागता जे आपल्याकडे नैसर्गिक संसाधन आहेत, जे उपलब्ध स्रोत आहेत, त्याचा योग्य वापर करून प्रथमतः आपण कृषी या विषयावर भर दिला पाहिजे, सिंचनावर भर दिला पाहिजे. हा मुद्दा लक्षात घेऊन त्यांनी कृषी क्षेत्रातील सिंचनाला प्राधान्य दिलं. आणि त्यानंतर त्या कृषीमुळे काय काय शेतकऱ्यांचे फायदे होतील, काय बेनिफिट होईल, प्रॉडक्ट GDP वाढेल, हा त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे. विशेष म्हणजे याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल, हे त्यांना प्रामुख्याने या ठिकाणी मांडायचं होतं. तर नक्कीच. तर दुसरा महत्वाचा मुद्दा की आता जो शिवसेनेत आपण नुकताच पक्ष प्रवेश केलेला आहे, तर शिवसेनेचं शेतकरी धोरण आणि यापूर्वी आपण ज्या पक्षात काम केले त्या पक्षांचे शेतकरी धोरण, याबद्दल आपण काय सांगा? शिवसेनेचा चेहरा हा थोडा अर्बन चेहरा म्हणून लोकांना ओळख आहे. अलीकडच्या काळामध्ये बरेचसे ग्रामीण चेहरे त्याच्यामध्ये समाविष्ट झाले, परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत कठोर भूमिका आणि तीव्रपणाने शेतकऱ्यांच्या समस्या कोणीही मांडल्या नाहीत, असं आमच्या निदर्शनास येतं. कुठल्याही पक्षाची धोरणं ही त्या त्या परिस्थिती अनुरूप बदलत असतात. असं काही एकच धोरण ठरल्यानंतर ते एकच धोरण असं निश्चित नसते. जरी तुम्ही म्हणलेल्या काही अंशतः काही गोष्टी खऱ्या असल्या तरी आत्ताच्या परिस्थितीमध्ये इथली जी काही शेतकऱ्याच्या प्रश्नाची जाण लक्षात घेता, आता तुम्ही ते उल्लेख केला शिवसेनेचा, ज्या दिवशी आमचा प्रवेश होता त्या दिवशी स्वतः शिंदेसाहेब, एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्यावेळी घोषणा दिली, ती प्रथम घोषणा जय भवानी, जय शिवाजी, जय जवान, जय किसान अशी होती. मला वाटते तुम्ही यापूर्वी तशी जोड घोषणा पहिल्यांदा ऐकली नसेल परिस्थिती. आणि मी म्हटलं की आता आपली शिवसेनेची एक घोषणा वाढलेली आहे, तर ते म्हणले वा शंकरांना आल्यावर वाढणारच.
कसं असते की असं काही ठरवून निश्चित धोरण नसते, इच्छाशक्तीचा भाग आहे. आणि मला वाटते एकनाथराव शिंदे हे स्वतः शेतकरी आहेत, शेतकरी प्रश्नाची जाणीव आहे. हा, तुम्ही म्हणालेली संघटना वगैरे एका इश्यूवर जरी एकेकाळी काम करत असली तरी भविष्यामध्ये शेतकरी प्रश्नावर आम्ही निश्चितपणे सगळे मिळून एक शेतकऱ्यांना चांगलं उभा करण्यासाठी निश्चितपणे आम्ही धोरण राबवू, अशा स्वरूपाचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये शिवसेना आणि एकनाथराव शिंदे हे शेतकऱ्यासाठी काही धोरणात्मक चांगले, ज्याला आपण आता पण परिवर्तनकारी. माझा तर असं असेसमेंट आहे की ते फार मोठा शेतकऱ्यासाठी ड्रास्टिक डिसिजन घेऊ शकतात, कारण ते धाडशी आहेत. ते निर्णय घेताना असे काही मागे पुढे बघत नाहीत, फार काय अभ्यास करत नाहीत. जर शेतकरी हिताचा एखादा निर्णय, त्या शेतकरी समाजाचं त्याच्यात हित होत असेल तर ते काही मागे पुढे बघणार नाही. जसं लाडक्या बहिणीच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला, काय जे असेल ते असेल, पण शेतकऱ्या हितासाठी ते घेऊ शकतात, असे आम्हाला ते एक राज्यकर्ते वाटले, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत. दुसरा महत्वाचा मुद्दा की आपण गेले 40 वर्ष राजकारणामध्ये आहोत, तर आत्ताच्या राजकारणाचा म्हणजे आत्ता जो राजकारण रिसेंटली गेल्या 4-5 वर्षामध्ये आपण पाहतो, हार्डली गेल्या 10 वर्षाच्या राजकारणाचा पोत आणि 10 वर्षाच्या अगोदरच्या राजकारणाचा पोत, यामध्ये काय फरक जाणवतो आपल्याला? नाही, फरक तर होतच असतो काळानुरूप. कसं असते, कुठली एखादी विचारधारा असेल, कुठली एखादी सामाजिक परिस्थिती असेल, राजकीय परिस्थिती असेल आणि आर्थिक परिस्थिती असेल, ह्या सगळ्या परिवर्तित होतच असतात. आता पूर्वीचं 10 वर्ष म्हणजे 10 वर्षापूर्वीचं काढलं तर सामाजिक परिस्थिती वेगळी होती. 20 वर्षापूर्वीची गावगाडा वेगळा होता, गरजा वेगळ्या होत्या. त्या परिस्थिती अनुरूप ते बदलत असते. आपण म्हणतो की बाबा सध्याच्या परिस्थितीत थोडा राजकारणाचा दर्जा खालावलेला आहे, सामाजिक परिस्थिती बिघडलेली आहे. पूर्वी गावगाडा एकत्रित राहतात, जातीमध्ये ताणतणाव निर्माण झालेला आहे. या सगळ्या गोष्टी झाल्यात, नाही असं नाही, मान्य कराव्या लागतील. पण काही समाजामध्ये काही घटक असतात, त्यांना फारसं काही परिवर्तनाचं किंवा सामाजिक लाभाचं फारसं काही करता येत नाही, पुरुषार्थ करता येत नाही. म्हणलं की ते घटक सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम करतात. आणि मधल्या काळात तो प्रयोग महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. पण काही जरी झालं तरी कालांतराने तुम्हाला आर्थिक विषयावर यावंच लागेल, महाराष्ट्राच्या समृद्धीच्या विषयावर यावं लागेल, महाराष्ट्राच्या विकासाच्याच विषयावर यावं लागेल. आणि त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय, तात्कालिक एखादी निवडणूक किंवा एखादा इव्हेंट तुम्हाला त्याच्यामध्ये यशस्वी होऊन जाईल. पण जर महाराष्ट्र सगळ्या देशात पुढे न्यायचं असेल तर महाराष्ट्राला सर्व अर्थाने सिंचनाचं काम असेल, वीज निर्मितीचं काम असेल, शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात इन्सेंटिव्ह देऊन शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्याचं काम असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक, या सगळ्या गोष्टी तुम्हाला भविष्यात कराव्या लागतील. आणि आज जरी तुम्हाला किती सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आणि राजकारणाची प्रकृती बिघडली वाटली असली तरी ती एक ना एक दिवस रस्त्यावर यावाच लागेल. निवडणुका ह्या आता मोठ्या राजकीय सावकारांच्या म्हणजे आर्थिक मजबूत जो व्यक्ती आहे त्या लोकांच्या जास्त आहेत असं आपणास वाटते का? आहे ना, मी अगोदरही सांगितलं बा, थोडा तंत्रामंत्राचा भाग वापर होतो, त्याला नाकारायचं काय कारण आहे. पण काही घटना अशा बी आहेत की त्या भागामध्ये एखाद्या कार्यकर्त्याला त्याच्या मेहनतीला किंवा त्याच्या परिश्रमाला किंवा न्याय देतात. पण निवडणुकीत आर्थिक बाब तर लागते, नाही असं नाही. येत्या काळामध्ये खंदार लोहा विधानसभा मतदारसंघात आपण कसे पाहता, म्हणजे राजकीय भूमिका म्हणून कसे पाहता? आता आम्ही शिवसेनेत आहोत. जे काही आमचा पक्ष सांगेल, आमचा नेता सांगेल, त्या दिशेनंच आम्हाला काय काम करावं असं वाटतंय आपल्याला?
या मतदारसंघामध्ये काम राहिलेलं आहे, शिल्लक आहे आणि ते काम करण्यासाठी आपल्याला संधी मिळावी असं तुम्हाला वाटते का? या मतदारसंघात खूप काही काम करावं लागेल. मी आधीच सांगितलं की हा मतदारसंघ कोसो दूर आहे. इथं पहिल्यांदा तुम्ही बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर काय करायचे ते पहिल्यांदा तुम्हाला इथं सिंचनाचं क्षेत्र, माझा दावा आहे की या क्षेत्रात जर काम केलं तर या भागात 50 ते 55% इरिगेशन होऊ शकते. इतकी भौगोलिक रचना आहे. आणि ते जर झालं तर मग कुठं भिगारीला आणि कुणाच्या दारात जायची सुद्धा गरज पडणार नाही. आपला एखादा माणूस आहे का की राज्यस्तरीय कृषी संमेलन किंवा किसान संमेलन घेण्याचा किंवा शेतकऱ्यांचा मेळावा घेण्याचा, राज्यस्तरीय मोठा मेळावा घेण्याचा मानस आहे, असं आम्ही वर्तमानपत्रातूनही वाचलंय आणि सांगितलं पण जातं. तर तशी काही संकल्पना आहे का आपली? आहे ना. आता ज्या दिवशी 16 तारखेला आमचा प्रवेश झाला त्यावेळी फक्त आमची राज्याची MRSची कार्यकारिणी होती. कार्यकारिणीचाच प्रवेश औपचारिक म्हणजे झाला तो. पण तिथं आम्ही जाहीर केलं की शिंदे साहेबाला की बाबा राज्यभरातले आमचे सगळे कार्यकर्ते एक वेळ द्या, महिन्याभरात आम्ही सगळा महाराष्ट्राचा दौरा करू आणि एक मोठं अधिवेशन 50 हजार कार्यकर्त्याचं, आमचे जे जुने पाने सगळे या आमच्या पक्षातले जे माझे सहकारी आहेत त्यांना एकत्र करून मग तो जाहीर प्रवेश आम्ही कार्यकर्त्याचा करू. असं एक शेतकऱ्याचं अधिवेशन आम्ही घेण्याचा निर्णय आहे आमचा. आता बहुतेक ते जेव्हा तारीख देतील, आम्ही त्यांना सांगितलं होतं साहेबांना की 1 महिन्याच्या अंतराने द्या, आम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करूनच ती तयारी करायला लागते. तर ते होईल. शेवटचा प्रश्न, आजच्या युवकांना आपण काय सांगाल, काय सल्ला द्याल? जमाना युवकाचा आहे. खरं तर आम्ही युवक असताना आमच्या पुढे एवढे ऑप्शन म्हणा, एवढे डायमेन्शन्स म्हणा, प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हते. काही उपलब्ध नव्हतं. आज सगळ्या जगाची परिस्थिती आणि सगळीकडची बघितली तर आजचा युवक भाग्यवान आहे. त्यांना इतके ऑप्शन आहेत स्वतःचं करिअर तयार करायला किंवा स्वतःचं क्षेत्र तयार करायला, स्वतःचं व्यक्तिमत्व कुठल्याही आघाडीत असो, राजकारणात असो, उद्योगात असो, व्यवसायात असो, शिक्षणात असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यानं स्वतःचा ठसा आणि स्वतःचं व्यक्तिमत्व उभा करायला अनेक संसाधनं उपलब्ध आहेत. आणि एक ध्येय ठेवून, एक स्वतःचं ध्येय ठेवून निश्चितपणे वाहून घेऊन काम करावं तर ते यशापर्यंत जाते. कारण आम्हाला असं वाटलं नाही की बाबा शेतामध्ये 1980 साली नांगर हाकणारा शंकर धोंडगे हा विधानसभेत प्रतिनिधी, विधानसभेत तर ठीक आहे, पण देशाच्या सगळ्या सर्वोच्च नेत्यांच्या मांडीला मांडी लावून आणि दिल्ली सारख्या ठिकाणी 3-4 अधिवेशनं घेतली मी. 3-4 अधिवेशनं. बळीराजाची कैफियत दिल्लीच्या वेशीवर नेण्या इतक्या मी होऊ शकेल याची काही माहिती नव्हती. पण आमचा सल्ला एकच आहे की आपण स्वतःला कमी समजू नका, आपलं व्यक्तिमत्व विकसित करा. तुम्हाला ज्या क्षेत्राचं आवड आहे त्या क्षेत्रात त्यांनी विकसित करावं. जमाना स्पर्धेचा आहे, जमाना गुणवत्तेचा आहे, जमाना शॉर्टकटचा नाही आणि येणारा जमाना युवकाचा आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये, होणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण सरकारकडे काय आग्रहाची भूमिका मांडणार आहेत, काय मागणी करणार आहे? ज्यावेळी आमचं अधिवेशन होईल, सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथरावजी शिंदे यांच्या उपस्थितीत आमचं शेतकऱ्याचं अधिवेशन राज्याचं होईल शेतकऱ्याचं, त्यावेळी आम्ही आमचा अजेंडा देऊ. धन्यवाद अण्णा. आपल्या अमूल्य वेळ या युवा राज्य न्यूज चॅनलला देऊन आपण सहकार्य केलं त्याबद्दल युवा राज्य न्यूज चॅनलची संपूर्ण टीम आपली आभारी आहे. धन्यवाद.